जावाई सुद्धा तोंड दाबून त्या सासूला मारत होता महाराज. काय हृदय म्हणत असेल हो. सुतदेवजी महाराज 88,000 ऋग्वेदी ब्राह्मणांना कथा सांगतायत महाराज. भागवताचा पहिला महिमा आहे. ब्रह्मदेव आश्चर्यचकित झाला. आता हे ऋग्वेदी ब्राह्मण विचारतात, सुतदेवजी महाराज, नारद महर्षी एक क्षणभर सुद्धा एका जाग्यावर राहत नाही. नारद महर्षी सातत्यानं फिरत असतात. मग नारद महर्षीने सनकादिकांकडून ही कथा का ऐकली जरा सांगा ना. त्याचं कारण काय आहे? अहो, ज्यांच्या तोंडामध्ये तीळ सुद्धा भिजत नाही, नारायण नारायण नारायण, ते नारद महर्षी 7 दिवस एका जागेवर बसलेले आहेत आणि एका जागेवर बसून त्यांनी कथा ऐकली. याचं कारण काय? नारद महर्षी सुतदेवजी महाराज सांगू लागले. नारद महर्षी मृत्यू लोकामध्ये त्यांनी डोकवलेलं आहे. मृत्यू लोकात नेमकं काय काय चाललेलं आहे महिला मंडळ नीट ऐका. नारद महर्षींना असं वाटलं डोकवावं कोणाचं काय चाललंय, कोण कसं सुखी आहे, कोण कसं आनंदात आहे. ज्यावेळेला या जगावर समाजावर नजर टाकली महिला मंडळ, समाजाकडे बघितल्यानंतर त्यांचं हृदय द्रवीभूत झालं महाराज. अरे, कुणी सुखी नाहीये, फक्त सुख आहे असा भास होतोय. आज कुणी कुणाला मानायला तयार नाहीये. महिला मंडळ, एक काळ होता घरात 10-10 माणसं होती. आज फक्त हम दो हमारे, बोला ना, दो. वा, आमच्या इकडे हम दो हमारा एक. म्हातारा म्हातारी नेऊन फेक. कुठं कुठं का फेकी ना, आहे की नाही? आताची अवस्था आहे. नारद महर्षी विचार करतात, अरे सुख समाधान संपून चाललेलं आहे. मी 10 वर्ष कीर्तनात सांगत होते, स्वतः ऐका, 10 वर्ष कीर्तनात सांगत होते की एखाद्या वेळेला मुलगा आई वडिलांना दुखवेल, मुलगा आई वडिलांना बोलेल, परंतु मुलीची जात खूप प्रेम करते. मुलगी आई वडिलांना दुखवणार नाही. पण आता तसं काहीच राहिलेलं नाही. अहो, काल परवाची घटना आहे सोलापूरची महाराज. 8 मुली होत्या, 8 महिला मंडळ. पती गेलेला आहे, 8 एकर शेती 8ही मुलींनी वाटून घेतली आणि आता आईला सांभाळण्यासाठी भांडण करत होत्या महाराज. पण आता सांभाळायला कोणी तयार नाही. एवढंच नाही, जिचे एक 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 महिना आईला वाटून घेतलं महाराज. पण ते 1 महिना त्या आईचा कसा जायचा हे फक्त तिला माहिती होतं. हो, मुलगी बोलत होती, यात काय नवल आहे. आताची घटना आहे 15 दिवसापूर्वीची, फेसबुकला असेलही, तुम्हाला माहिती असेल. अहो, मुली बोलायच्या, यात काय नवल आहे. पण जावाई सुद्धा तोंड दाबून त्या सासूला मारत होता महाराज. काय हृदय म्हणत असेल हो. आतापर्यंत मुलगी खूप चांगली, हा समाजात एक मला वाटतं गैरसमज होता. आज आपण कथा ऐकतो, हाताची 5 बोट सारखी नाही. ह्या जगातली सगळी माणसं सारखी नाही महाराज. निर्दयी असणाऱ्या त्या मुलींनी तेवढ्यावर त्या थांबल्या नाही. आईला सांभाळण्यावरून भांडण होतं म्हणून आईला वृद्धाश्रमामध्ये टाकलं. आईला वृद्धाश्रमामध्ये टाकलं. ती आई तिथल्या सगळ्या लोकांना ही कहाणी सांगायची. मालक होते त्यावेळेला बरं होतं, शेती लोकांकडून करून घ्यायचं, सुख दुःख एकमेकांना वाटायचं. कधी माझे गुडघे दुखले तर मी त्यांना सांगायचे, कधी ते आजारी पडले तर मी दवाखान्यात घेऊन जायचे, कारण मुलगा नव्हता ना महाराज. या 8 मुलींना कधी फोन केला की वेळ नाही म्हणायच्या. पण दुर्दैव असं मालक निघून गेला. असं म्हणतात ना, आता म्हातारपण हे दुसऱ्याच्या हातात असतं. ती आजी सांगायची, म्हणतात प्रचंड हाल केले. 8 मुलींनी
निर्णय घेतला की आई आता कोणाकडेच राहणार नाही, वृद्धाश्रमामध्ये टाकून देऊ. कुणाला काय कळणार आहे, काहीतरी सांगून देऊ. म्हातारपण त्या ठिकाणी आवडत नसेल तर उगाच टिप्पणी करायची महाराज. का सासू काही पण बोलते, तिला बोलायचं कळत नाही. म्हातारपण आणि लहानपण सारखंच असतं ना महाराज. अरे लहानपणी बुद्धी असते पण कशी वापरावी ती कळत नाही. म्हातारपणी डोक्यातली बुद्धी निघून जाते महाराज. आई नको त्या पद्धतीने बोलते. घरात आईमुळे भांडण होतं. 8 जणींचा प्रपंच विस्कळीत झाला. मला वाटतं 8 जणींचा प्रपंच विस्कळीत झाला हे त्यांच्या लक्षात आलं. पण त्या आईची 8 एकर शेती वाटून घेताना लाज वाटली नाही, हे विशेष आहे महाराज. एक एकर शेती खात होत्या. शेवटी कधीच भेटायला जात नव्हत्या महाराज. त्यावेळेला त्या वृद्धाश्रमामध्ये शेवटचा श्वास आजीनं सोडला. त्या वृद्धाश्रमावाल्या त्या लोकांनी फोन केला 8ही मुलींना, ताई तुमची आई गेली हो. होती तोपर्यंत तुम्ही आले नाही. आता कमीत कमी आग्नेय डाग द्यायला तरी या, कमीत कमी शेवटचं दर्शन करायला तरी या. त्या 8 मुलींमधल्या फक्त 3 मुली तिथं गेल्या, महिला मंडळ. त्या लोकांचं म्हणणं होतं जावयांनी अग्नी डाग द्यावा, नाही तर मुलींना अग्नी डाग द्यावा. ज्यावेळेला त्या आश्रमावाल्यांनी विनंती केली त्यावेळेला एक मुलगी निघून जायला लागली महाराज. शेवटचं आईला बघितलंही नाही, आईच्या प्रेताच्या जवळ गेल्या नाही की आईला अग्नी डाग दिला नाही. इथं बसलेल्या स्त्रीला मी सांगेन, इथं बसलेल्या प्रत्येक बाईला मी सांगेल, प्रत्येक आईला मी सांगेल, आई महिला मंडळ लई लेकर बाळ होण्यासाठी अट्टाहास असतो आहे की नाही. प्रपंच पूर्ण व्हायला हवा. कशाला? मरायच्या वेळेला अग्निडाग द्यायला येत नसेल तर ती बाई मला वाटतं वांज राहिलेली बरी ना महाराज, आहे की नाही? वांज राहिलेली बरी महाराज. अहो नारद महर्षी ज्यावेळेला मृत्यू लोकांमध्ये डोकावतात ना, अरे कुणी कुणाला मानायला तयार नाही. बहीण भाऊ एकमेकांना मानायला तयार नाही. आज भाऊ भाऊ बांधेवरून त्या ठिकाणी एकमेकांच्या डोक्यात कुऱ्हाड घालायला मागं पुढं पाहत नाही. आज रस्त्यावर चालणारी व्यक्ती सुरक्षित नाही महाराज. नारदजींचं हृदय त्या ठिकाणी द्रवीभूत झालं. नारद महर्षी त्या ठिकाणी भगवंताला म्हणतात, नारायण नारायण. काय परिस्थिती या मृत्यू लोकांमध्ये. माता पिता को